हॅलो एव्हरीवन. इन्फिनिटी ई क्लासमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण स्टँडर्ड 8चा रॅशनल आणि इरॅशनल नंबर हा चॅप्टर पाहणार आहोत. त्यापैकी प्रॅक्टिस सेट 1.1 आणि 1.2 आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 आणि 1.4 पाहणार आहोत. सोबतच हाऊ टू कम्पेअर टू रॅशनल नंबर्स आणि हाऊ टू रिप्रेझेंट इरॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन या कन्सेप्ट देखील पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूया. चला प्रॅक्टिस सेट 1.3 पाहूयात. 1.3 मध्ये काय दिलं आहे? राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्म म्हणजे 0 पॉईंट समथिंगवाला जो फॉर्म असतो त्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचे. फर्स्ट क्वेश्चन काय आपला 9/37. 9ला जर आपल्याला 37ने डिवाइड करायचं आहे तर आपल्याला 37चा टेबल पाहिजे. मग 37चा टेबल किती लोकांना येतो आहे? मोजके असतात, बोटावर मोजणे इतके. बाकीच्यांनी काय करायचं आहे? सोडवायचंच नाही का हा प्रॉब्लेम? असं नाही. चला 37चं टेबल बनवायलाच शिकूयात. 37 तर 3चा टेबल सगळ्यांना येतो आहे. 3 चला बनवूयात. ओके, हा झाला आपला 3चा टेबल. तर 7चा बनवूयात. हा झाला आपला 7चा टेबल. तर 7चा टेबल रेडी आहे आपल्याकडे. 3चा टेबल रेडी आहे. फक्त आपल्या दोघांची काय करायची आहे? नीट अशी ॲडिशन. नीट अशी म्हणजे कशी? तर आपल्याला सेकंड डिजिटने 3च्या सेकंड डिजिटने 7च्या फर्स्ट डिजिटची ॲडिशन करायची. कशी करतो मी पहा नीट. हे 3 आणि 0ची ॲडिशन 3 आणि पुढचा 7 तसाच 3 7. तर 6 आणि 1ची ॲडिशन 7 आणि पुढचा 4 तसाच. 9 आणि 2ची ॲडिशन 9 आणि 2ची ॲडिशन किती होईल? 11. 11 आणि पुढचा 1 तसाच. हे 2 किंवा 12 आणि 2ची ॲडिशन 14. 14 आणि शेवटचा 8 तसाच. 15 आणि 3ची ॲडिशन 15 आणि 3 किती होतील? 18. 18 आणि पुढचा 5 तसाच. हा 18 आणि 4 हा किती होईल? 22. 22 आणि पुढचा 2 तसाच. तर मग हा 21 आणि 4 हे होईल 25 आणि पुढचा 9 तसाच. 24 आणि 5 29 आणि पुढचा 6 तसाच. 27 आणि 6 33 आणि पुढचा 3 तसाच. हा 30 आणि 7 37 आणि पुढचा 0 तसाच. या पद्धतीने आपण सहज टेबल बनवू शकतो. हा टेबल तयार झाला आहे आपला. तर टेबल तयार झाल्यानंतर आपल्याला फक्त टेबलचं काम आहे, बाकीचे आपण डिलीट करून टाकूयात. ओके, हा झाला आपला 37चा टेबल. तर 37चा टेबल झाला तर आपण 9ला भाग देऊया. चला 37ने. मग आपलं भाग करायचं चिन्ह 9, त्याला भाग द्यायचा 37ने. 37ने पहिला भाग कितीचा जाईल? 9 हा छोटा आहे, ऑब्वियसली 0चा जाईल. 37 0चा 0 सबट्रॅक्शन केली, उत्तर आले 9. 9 - 0 0. मग आता घेतलं आपण डेसिमल साईन. डेसिमल म्हणल्यानंतर आला 0. आता 90 झाला. 37ने 90ला भाग द्यायचा. ऑब्वियसली इथं पहिल्या 90 जवळचं 74 आहे. 37 2 74 येईल. चला मग वजाबाकी करूयात. सबट्रॅक्शन येईल त्याची 16. ओके, 16 आला, एक 0 वाढला तर 160. 37ने 160 डिवाइड करायचे. 160 जवळचा कोण दिसतो आहे? 148 म्हणजे 4 जा 148. वजाबाकी करूयात, सबट्रॅक्ट करूयात. 8 × 2 1 12. त्याच्यावर 0 आला, 120 झाला. 120 जवळचा दिसतोय 111 111 म्हणजे इथं होईल 3 जा 111. सबट्रॅक्शन करूयात. 120 - 111 किती होईल पहा? 9. आणि 9 म्हणल्यानंतर एक 0 परत वाढला. आता पाहिलं तर परत भाग जाईल. 90 म्हणल्यानंतर किती जाईल? 74चा 2चा. आणि 2 झाला तर परत तिथे जाईल 74. त्याची सबट्रॅक्शन येईल 16. परत तो 0 वाढलेला आणि 0 वाढलं तर परत भाग जाईल 4चा आणि 4मुळे जाईल भाग कितीचा? 148. 148चा सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्शन केली, बाकी राहील 12. परत येईल 0 आणि परत भाग जाईल कितीचा? 3चा. 3चा भाग गेला तर 111 सबट्रॅक्शन आणि बाकी येईल परत 9.
हे फिरतच राहील. आता कसं दिसतंय, कसं फिरतंय नीट पहा. आता इथे पहा, इथे 9 होता. 9 नंतर आपल्याकडे ज्यावेळी आलो त्यावेळी इथे परत 9 आला, इथे परत 9 आला आहे. आता ह्या स्टेपमध्ये ह्या 9 पासून इथे एक स्टेप, 2 स्टेप केला का परत 9 येतो, 2 स्टेप केला का परत 9 येतोय. म्हणजे इथे 2 4 3 2 4 3 परत 2 4 3 परत 2 4 3 असा आन्सर येत राहील. म्हणजे काय लिहायचं आपल्याला, देअरफॉर आपण याचा आन्सर लिहू शकतो 0.243243243243 डॉट 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 विच इज इक्वल टू असली तर त्याला 0.243 आणि रेकरिंग वरती आपण जे चिन्ह देतो आणि रेकरिंग वरती हे जे बार देतोय आपण, बारचा मिनिंग काय होतो, हा 243 काय होतोय, रिपीट होत चालला आहे कुठपर्यंत, तर इन्फायनाईट स्टेपपर्यंत थांबत नाही येतो. तर 243 रिपीटच होत जातोय. चला तर मग नोट करून घ्या. आपण पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. सेकंड प्रॉब्लेममध्ये आपल्याला 42चा टेबल बनवायचा आहे. तर सेम क्रायटेरियाने आपण 42चा टेबल बनवू शकतो. चला मी 42 टेबल आता डायरेक्ट लिहितो. हा झाला आपला 42चा टेबल. टेबल रेडी आहे आपल्याकडे. चला डिव्हिजन करूयात. डिव्हिजन करण्यासाठी डिव्हिजन साईन घेऊयात. कितीला करायचं आहे, 42ने भाग द्यायचा आहे 18ला. पहिला भाग 0चा किती जाईल, 42 0चा 0 सबट्रॅक्शन आणि बाकी आली 18. एक 0 वाढला, 0 वाढत आहे. आपल्या टेबलमध्ये चेक करायचं आहे कुठपर्यंत बसतो आहे. आपण बसतो आहे 4पर्यंत. म्हणजे 42 4 जा डेसिमल चिन्ह द्यायचे. 42 4 जा 168. सबट्रॅक्शन करूयात. किती येईल सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन येईल पहा 12. बरोबर आहे का, 12. एक 0 वाढला 120 झाला. 120 कुठे बसतोय पहा, 2 जामध्ये. 42 2 जा 84. सबट्रॅक्शन केली, किती शिल्लक राहिला आहे 36. 36 नंतर आता आपण 36वर बसतोय का नाही, 36वर एक 0 वाढला 360 झाला. 360 कुठे बसतोय पहा, इथे बसतोय 8 जामध्ये. मग 42 8 जा किती बसतोय 336. मग सबट्रॅक्शन करूयात. किती येईल पहा, सबट्रॅक्शन येईल 24. ओके, 24 आता 0 वाढला 240 झाला. तर 240 कुठे बसतोय, इथे बसतोय बघा 5 जामध्ये. मग इथे 5 जा 210. तर सबट्रॅक्शन केली, सबट्रॅक्शन किती होईल, इथे मिळेल 30. ओके, 30चा 300 होईल. तर 300चं काय होईल पुढे पहा बरं. 300 कुठे बसतोय, इथे 297. म्हणजे कितीचा बसेल तो 7 जा. किती 7 जा 294. सबट्रॅक्शन करूयात. सबट्रॅक्शन म्हणलं किती होईल 294 आणि वरती 6 जा होईल तो 6. इथे येईल 0. चला पुढे इथे 60 बाकी आहेत आपल्याकडे. 60 म्हणल्यानंतर भाग जाईल आता 1चा. 41 1 जा 41 42 1 जा 42. सबट्रॅक्शन केली, किती येईल बाकी 18. त्याचं 0 वाढलं तर 180 होतील. आणि 180 परत आपल्या त्याच 180 सारखे इथे येत आहेत. नीट पाहिले, नीट लक्ष दिलं तर हा जो 18 आला आहे, हा 180 आला आहे. इथे पहा 180च होता. इथून फिगर्स आता परत फिरणार आहेत. म्हणजे परत 4चा, परत 2चा, परत 8चा, परत 5 7 1 अशा पद्धतीने रिपिटेशन होणार आहे. मग आन्सर काय येईल आपलं, आन्सर येईल याच्यावरती 12 येईल. म्हणजे काय लिहू शकतो आपण, देअरफॉर 18/42 इज इक्वल टू 0.428571. याच्यावरती काय आहे 12. ओके, हे आपलं असेल फायनल सोल्युशन. सोल्युशनला एक बॉक्स करूयात चांगला. चला मग पुढचा प्रॉब्लेम आहे 9/14चा. तर 14चा टेबल तर बऱ्यापैकी सगळ्यांनाच येत असतो. 14चा टेबल कसा होते पाहूयात. चला 14चा टेबल आपल्याला रेडी आहे. आता डिव्हिजन करूयात. 9/14. ओके, तर पहिला 0चा 14 0 0 सबट्रॅक्शन आलं, डिव्हिजन आले 9.
याच्यावर 0 वाढला, आपण डेसिमल घेतला, तर डेसिमल घेतल्यानंतर डॉट पॉईंटला स्टेपला 0 घ्यायचा आहे. मग काय होईल पहा, आता इथं 90 झालं, 90 कुठं बसला आहे आपला 84 म्हणजे 6 जा 14 6 जा 84, सबट्रॅक्शन किती येईल 6, 0 वाढला 60 झाला. तर 60 झाल्यानंतर 60 कुठं बसतो आहे 56, 4 जा 56 किती आला आहे सबट्रॅक्शन 4 आला आहे, 40 झाला, 40 बसतो आहे आपला 12 सेकंडमध्ये, म्हणजे 14 2 जा 28, सबट्रॅक्शन केली किती आला आहे 12 नंतर इथं आला 0, 120 झाला, 120 कुठे बसेल पहा इथे बसेल 8 जा 112 किती राहिलं मग इथे 8 0, 80 झाला, 80 म्हणलं बसेल तो इथे 5 जा किती होईल तो 70, सबट्रॅक्शन केली झालं 10, 1 0 वाढला, 100 झाला, बसेल कुठे इथे 98 पाशी, म्हणजे 7 जा 98, राहिला 2 झाला 0, 20 म्हणजे 1 जा बसेल, 14 1 जा 14, सबट्रॅक्शन केली किती राहिला 14 म्हणजे 7 राहिला, आय एम सॉरी 6 राहिला, 6 वरती झाला तो 0, 60 झाला. आता जर नीट पाहिलं तर इथला 60 आणि ही स्टेप, इथून पहिल्या स्टेप परत सारख्या होणार, 60चा परत 56चा बसणार 4 जा, परत आपल्याकडे 4 शिल्लक राहणार, आणि परत 28, परत 12 शिल्लक, परत 120 होणार, 120चे परत पुढे स्टेप कॉपी होत जाणार. म्हणजे आपलं स्टेप आता इथंच थांबायचं, आपण 60 झाला ना थांबायचं आणि बार द्यायचा आहे, म्हणजे बार देऊया त्याच्यावर एक, सोल्युशन काय लिहिते बार. मग फायनल सोल्युशन लिहायचं फक्त आपल्याला एकदा, 9 डिवायडेड बाय 14 इज इक्वल टू 0.6428571, आणि या बार कुठपासून येईल 6 पासून, 4 पद रिपीट होणार आहे, 42875 इथपासून बार येईल. इथं आपल्या थोडीशी हे झाली पहा मिस्टेक, हा बार कुठं असेल फक्त 4287571 वरती, का इथे 60च्या परत 4 जा जाणार आहे, परत 2 जा, परत 8 जा, परत 5 जा, परत 7 जा, परत 1 जा, आणि परत 4 जावर 60 येणार, आणि मग परत 4 जा, तोच रिपीट होणार. म्हणजे 0.6 कॉमन राहून पुढे 428571, 428571, 428571 अशा प्रकारचा आन्सर येणार आहे. दिस इज अवर सोल्युशन. ठीक आहे, चला नोट करून घ्या. पुढचे प्रॉब्लेम्स पाहूयात काही. -103 डिवायडेड बाय 5. तर 5चा टेबल लिहावा इतकी वाईट अवस्था कोणाचीच नसते. 5चा टेबल आपल्याला रट्टा मारून मारून खूप जास्त वेळा पाठ झालेला असतो. चला पाठ करूयात. आता इथे मायनस असल्यामुळे फक्त विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर मायनसचं काय करायचं आहे, तर मायनस साईडला जाऊ द्या. मायनसचा काही विचार करू नका. सरळ सरळ 103ला 5ने डिवाइड करायचं आपल्याला. ओके, मग करूयात 5ने डिवाइड. 5 2 जा 10 झालं 10, सबट्रॅक्शन 10ला 10 0, रिमाइंडर इथं आले 3 आल्यानंतर 5 0 0, सबट्रॅक्शन इथं आले 3, परत आले 3. आता पुढं भाग जाऊ शकत नाही 0च्या पुढे, मग आता डॉट देऊयात. डॉट दिला तर इथं 30, 5 6 जा 30 होतील, आणि रिमाइंडर येईल 0. रिमाइंडर 0 म्हणजे बारची कंडिशन संपली. म्हणजे भाग किती आला आपला 20.6. म्हणजे सोल्युशन काय लिहू शकतो आपण, देअरफॉर -103 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 20.6. पण कोणते, इथे मायनस साईन लावायचे. इथे मायनस आहे, ते मायनस साईन तसंच पुढे घ्यायचं आहे. चला एक छान. चला नेक्स्ट प्रॉब्लेम करूयात. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये 13चा टेबल आहे. आता कन्फ्युजन असतं बऱ्यापैकी लोकांना, 13चा टेबल सर येतोय नाही येतोय. चला मग 13चा टेबल पण बनवून घेऊयात. चला 13चा टेबल रेडी आहे आपल्याकडे. आता मायनस आपण विचार सांगितलं की मायनस साईडला ठेवायचं, मायनसचा काही विचार करायचा नाही. मग आता 11ला आपल्याला 13 डिवाइड करायचं आहे. तर हे 13, आय एम सॉरी
11ला 13 डिवाइड करायचं आहे. मग पाहूयात. पहिलं तर झिरोचं जाईल, ऑब्वियसली छोटा आहे नंबर. 13 झिरोचा 0. सबट्रॅक्शन केली, रिमाइंडर 11 आला. आता डेसिमल घ्यायचा आहे. डेसिमल साईन असल्यामुळे इथं 0 येईल, 110 होईल. आता 110चा कुठे बसेल पहा, इथे बसेल 104. 8 13, 8 104. रिमाइंडर काय येईल पहा, इथे 6 शिल्लक राहील. 6वरती स्टेपचा 0 येईल. आता 60 झाला. 60 कुठे बसेल पहा, इथे 4 मध्ये. 13 4 52. 52. सबट्रॅक्शन केली, किती शिल्लक राहील पहा, 8 आहे. 8वरती 0 आला, स्टेपचा 80 झाला. तर 80 कुठे बसेल, इथे. 13 6 13 6 78. मग 78 म्हणल्यानंतर सबट्रॅक्शन केल्यानंतर किती राहील पहा, इथे राहील 2 रिमाइंडर, होईल तो 20. मग 20 बसेल कुठं, 1 13 1 13. सबट्रॅक्शन केली, किती होईल रिमाइंडर पहा, 7चा. तो वाला 0. 70 झाला. 70 झाल्यानंतर कुठे बसेल तो, इथे 5 13 5 65. सबट्रॅक्शन केली, रिमाइंडर किती राहिला, 5. त्याच्यामध्ये झाला 0. स्टेपचा 0 आल्यानंतर 50 झाला. तर 50 कुठे बसेल पहा, थर्ड स्टेपमध्ये. 13 3 39. 39 म्हणलं तर किती राहील रिमाइंडर, 11. 11 वरती येईल 0. 110. तर 110 कुठे बसेल पहा, इथं 8 बसेल. आता नीट जर पाहिलं तर 8 आपण करू शकतो, पुढे परत जाऊ शकतो. किती वेळ फिरत राहिलं तर आपण तेच करू. पण इथे हा 110 आणि हा 110 सेम आहे. म्हणजे हा परत 8 4 6 1 5 3 8 4 6 1 5 3 घेतच राहणार आहे. म्हणजे रिपिटेशन कायम होत राहील. मग जर आन्सर दिवस फायनल आन्सर फक्त यावरती घ्यायचं, आपल्याला 12 लिहायचं आहे. ओके. आता फायनल आन्सर, therefore -11/13 is equal to 0.846153. आणि त्याला फक्त एक साईन कोणतं द्यायचं आहे. चल मग प्रॅक्टिस सेट 1.4 करूयात. काय दिलं आहे, द नंबर √2 is shown on a number line. Steps are given to show √3 on number line using √2. Fill the boxes properly and complete the activity. आपल्याला एक ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. ओके, चला तर मग करूयात. आता काय ॲक्टिव्हिटीमध्ये दिलं आहे, द पॉईंट क्यू ऑन नंबर लाईन शोज द नंबर. आता ना पहिलं फिगर समजून घेऊयात. फिगरमध्ये काय दिलं आहे, इथे दिसतोय -1 1 0 1, इथे √2 आणि √3. आपला सी पॉईंट √3 आहे, क्यू पॉईंट √2 आहे, आर पॉईंट काहीतरी वरती घेतलेला आहे आणि नंबर लाईन ड्रॉ केली. इथं कसं केलं आहे स्टेप समजून घेऊयात. 0 पासून √2 पर्यंत डिस्टन्स घेतलं त्यांनी. इथून पुढे 1 युनिट घेतलेलं आहे. 1 युनिट आर्क काढून त्यांनी खाली सी पर्यंत जॉईन केलेलं आहे. हेच आपल्याला करायचं आहे. आता यांनी काय म्हटलं, द पॉईंट क्यू ऑन द नंबर लाईन शोज द नंबर. तर क्यू काय दाखवते पहा, क्यू दाखवतोय √2. म्हणजे त्याला सोल्युशन √2. ओके. पुढे काय म्हणलेत, अ लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन थ्रू द पॉईंट क्यू. आपण पाहिले आर क्यू लाईन काय दिसते, परपेंडिक्युलर दिसते. ओके. द पॉईंट आर इज ॲट युनिट डिस्टन्स, म्हणजे 1. हे 0 पासून 1 पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच क्यू पासून आर पर्यंत डिस्टन्स, कारण की युनिट डिस्टन्स म्हणले ते. ओके, युनिट डिस्टन्स फ्रॉम क्यू ऑन द नंबर लाईन. ओके. पुढला पॉईंट काय म्हणले ते, राईट अँगल ट्रँगल ORQ. हा जो ट्रँगल दिसतोय हा राईट अँगल ट्रँगल आहे. OR आणि Q हा ट्रँगल कसा आहे, राईट अँगल ट्रँगल आहे. पुढे काय म्हणले, ऑप्टेन बाय ड्रॉइंग सेगमेंट OR. आपल्याला OR जोडलेली त्यांनी, OR त्यांनी काय जोडली. OR जोडल्यानंतर पुढे काय म्हणले, लेंथ ऑफ OQची जी लेंथ आहे ती किती आपल्याकडे, √2. ऑब्वियसली √2 आहे. लेंथ ऑफ ORची लेंथ आपल्याकडे मग सांगते युनिट डिस्टन्स, QRची लेंथ युनिट डिस्टन्स आहे म्हणून किती होईल ती 1 युनिट. मग पायथागोरस थेरम काय सांगतो आपल्याला, राईट अँगल ट्रँगलमध्ये पायथागोरस थेरम सांगतो, बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर. म्हणजे काय होईल, बेस किती आपल्याकडे, हायपोटेनियस काय आहे, OR स्क्वेअर
इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर, बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर, ओ आरचा स्क्वेअर. ओके, तर ओ क्यू किती आहे आपल्याकडे, तर ओ क्यू दिसतोय √2, इथे लिहायचं आहे स्क्वेअर रूट ऑफ 2 त्याचा स्क्वेअर. दुसरा ओ आरचा स्क्वेअर, ओ आर किती आपल्याकडे 1 आहे, 1चा काय होईल तो स्क्वेअर. मग √2चा स्क्वेअर किती होईल 2 आणि 1चा स्क्वेअर 1, बेरीज किती होईल दोघांची 3. हा काय होईल ओ आरचा स्क्वेअर 3, म्हणजे लेंथ ऑफ ओ आर किती होईल स्क्वेअर रूट ऑफ 3. जर दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलं, दोन्ही साईडचं वर्गमूळ घेतलं तर स्क्वेअर रूट ऑफ 3 होऊन जाईल. मग काय म्हणतात पुढे, ड्रॉ अन आर्क विथ द सेंटर ओ अँड रेडियस ओ आर. आपण आपलं आपण आपलं राऊंडर घ्यायचं आहे किंवा कंपास घ्यायचं आहे, ज्याला तुम्ही राऊंडर म्हणता कंपास म्हणता ते घ्यायचं आहे, जसं इथं फिगरमध्ये दिसतं आपल्याला त्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि ते इथे कंपासने आर्क मारायची. बस एवढंच काम करायचं आहे. एक कंपास घ्यायचं आहे, जसं तुम्हाला या चित्रामध्ये दिसतं त्याला आपण कंपास म्हणतो किंवा राऊंडर म्हणतो. ते घ्यायचं आहे, इथपासून ओ आर डिस्टन्स एवढी डिस्टन्स घेऊन ओला सेंटर ठेवून आरमधून अशा पद्धतीने एक आर्क मारायची. हा जो पॉईंट सी होईल, इथेच नंबर लाईनवर जो पॉईंट सीला मार्क करेल तो पॉईंट काय होईल आपला स्क्वेअर रूट ऑफ 3. ओके, परत समजून घ्यायचं असेल इथे काय व्हॅल्यू करायची, क्यूचं पॉईंट √2, क्यूची व्हॅल्यू होती √2. त्यानंतर आपण काय म्हटलं हे युनिट डिस्टन्स, हे √2 डिस्टन्स. मग आपण पायथागोरस थेरम वापरतोय, पायथागोरसमध्ये क्यूआरचं डिस्टन्स 1, याचं 1, याचं √2, याचं 1. मग इथं √2 प्लेस केला, इथं 1 प्लेस केला, इथं 1 √2चा स्क्वेअर 2 झाला, 1चा स्क्वेअर 1 झाला, 2 + 1 झाले 3 आता वर्गमूळ घेतल्यानंतर स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ओ आरची व्हॅल्यू झाली √3. आणि मग तोच पॉईंट आपला जो सी पॉईंट आहे तो आपण आर्क मारून हे डिस्टन्स खाली सपाटपर्यंत आर्क मारली नंबर लाईनपर्यंत आणि तो पॉईंट सी झाला, त्याची व्हॅल्यू काय आली √3. अशा पद्धतीने आपल्याला ते नंबर लाईनवर शो करायचं असतं. चला नोट करून घ्या, पुढला प्रॉब्लेम पाहूयात आपण. चला सेकंड क्वेश्चन काय, शो द नंबर √5 ऑन नंबर लाईन. ओके, नंबर लाईनवर √5 आपल्याला शो करण्यासाठी आपण काय करणार आहे, एक नंबर लाईन ड्रॉ करून घेणार आहे. नंबर लाईनवरती मी 1 इंचेसवरती युनिट घेतलेत. आता तुम्ही सेंटीमीटरचा वापरू शकता, 1 सेंटीमीटर घेऊ शकता किंवा 2 सेंटीमीटरचं युनिट सुद्धा घेऊ शकता. मी काय केलंय -2, -1, 0, 1, 2 आणि 3 असे एका इंचेसवरती त्यांचं युनिट घेतलेलं आहे. आता मी काय करणार आहे, मगाशी जशी ॲक्टिव्हिटी पाहिली आपण या अगोदरची त्यामध्ये काय पाहिले, 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू √5 स्क्वेअर. बरोबर आहे का, 1 स्क्वेअर 1, 2 स्क्वेअर 4, 1 + 4 5, 5 √5 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 5 होईल. बरोबर, जागेवर आपली ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे आपण बेस घेणारे 2 युनिट, हाईट घेणारे 1 युनिट आणि त्याच्यामुळे हायपोटेनस काय होईल √5 युनिट. चला व्हेरीफाय करूयात. आपण काय करायचं आहे, हा जो 2 पॉईंट आहे त्याला म्हणायचं आहे पॉईंट ए, नाव देऊयात ए. आणि त्या ए मधून एक परपेंडिक्युलर लाईन आपल्याला वरती काढायची. सेट आपलं प्रोटेक्टर वापरूयात. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री. खालची लाईन मॅच केली आहे, खालची लाईन मॅच केल्यानंतर हा 90 डिग्रीला मार्किंग केली आहे आणि स्केलच्या मदतीने ए पॉईंट आणि 90 डिग्री काय करणार आहे जॉईन करणार आहे. हा झाला 90 डिग्री परपेंडिक्युलर. या ठिकाणी अँगल किती झाला 90 डिग्री म्हणजे परपेंडिक्युलर साईन झाला. आता काय करायचं आहे, कंपासमध्ये आपल्याला 1 युनिट डिस्टन्स घ्यायचं आहे. तुम्ही जे काही 1 युनिट घेतलं असेल, 1 आणि 2 मधलं डिस्टन्स किंवा 0 आणि 1 मधलं डिस्टन्स, एवढं डिस्टन्स कंपासमध्ये घ्यायचं आहे किंवा राऊंडरमध्ये घ्यायचं आहे. पॉईंट ठेवायचा आहे 2 वर आणि वरती मार्क करायची आहे अशा पद्धतीने. ओके, हे झाल्यानंतर त्या पॉईंटला म्हणायचे पॉईंट बी आणि तो पॉईंट बी आपल्याला जॉईन करायचा आहे 0 सोबत. हा झाला आपली डायगोनल. राईट अँगल ट्रायंगलच्या रूलनुसार, पायथागोरस थेरमनुसार बेस किती इथे 2, हाईट किती आहे 1, 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू √5 स्क्वेअर म्हणजे हे डिस्टन्स किती झालं स्क्वेअर रूट ऑफ 5. ओके, पण आपल्याला आता इकडे न दाखवायचं, आपल्याला नंबर लाईन दाखवायचे. मग काय करायचं, कंपास घ्यायची, परत आपला राऊंडर 0 पासून पी पर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते मेजर करायचं आहे. ओके, एक्झॅक्ट मेजर करा, थोडे कमी जास्त नको. बरोबर मेजरमेंट झाले. ओके, मेजरमेंट बरोबर घेतलं आपण. आता 0 वरती तो ठेवायचं एक टोक आणि पेन्सिल दुसऱ्या साईडने आर्क मारायचे खाली. ही जी आर्क आली आहे खाली, हा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला नाव देऊयात आपण सी, म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ 5.
सी म्हणजे किती झाला तो स्क्वेअर रूट ऑफ 5. ओके, समजलं असेल. आता पहा, हा जो थर्ड क्वेश्चन आहे, स्टार क्वेश्चन आहे. पहा, शो द नंबर √7 ऑन नंबर लाईन. √7 हा नंबर आपल्याला नंबर लाईन दाखवायचा आहे. आपण इथे √5 दाखवलेला आहे, तर √5चा वापर करूनच आपल्याला √7 दाखवायचा आहे. म्हणजे √5 पर्यंतच्या स्टेप सगळ्या सेम करायच्यात आणि पुढे √7 आपल्याला दाखवायचं आहे. चला √5 पासून √7 पर्यंत जाऊयात. काय करायचे पहा, परत आपल्या प्रोटेक्टर घ्यायचं. प्रोटेक्टरने आता सी पॉईंट ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी आपल्याला 90 डिग्रीचा एक लाईन परपेंडिक्युलर ड्रॉ करायची आहे. ओके, सी पॉईंट पाशी आपण मार्किंग करून घेतली आहे, तर लाईन ड्रॉ करूयात. सी पासून वरच्या मार्किंग पासून जाणारी लाईन. ओके, आता तो जो पॉईंट आहे, परत सेम डिस्टन्स कंपासमध्ये 1 युनिट घ्यायचं आहे. हे जे आपलं डिस्टन्स होतं 1 आणि 2 मधलं डिस्टन्स, किंवा तेच 0 आणि 1 मधलं डिस्टन्स, किंवा ते आता 1 आणि बी मध्ये डिस्टन्स होतं ते डिस्टन्स. ओके, तिथून काय करायचं आपल्याला, वरती एक आर्क मारायची आहे 1 सेंटीमीटरची. 1 सेंटीमीटर मारल्यापर्यंत परत सेम ती स्टेप, तो जो पॉईंट येईल त्याला समथिंग सीच्या पुढला आता डी नाव देऊयात आणि हा पॉईंट जोडूयात सेंटर सोबत, ओरिजिन सोबत. हा जोडला ओरिजिनला. हे डिस्टन्स किती झालं आता, हे डिस्टन्स झालं खाली किती झाले, खाली आहे √5, म्हणजे √5चा स्क्वेअर. इथं राईट अँगल झाला ना, हा 1चा स्क्वेअर प्लस 1चा काय होईल स्क्वेअर इज इक्वल टू 5 प्लस 1 इज इक्वल टू 6 विच इज इक्वल टू √6चा काय होईल तो स्क्वेअर. म्हणजे डिस्टन्स झाला आता √6. इथपर्यंत काय आलाय √6. मग √6ची लाईन नंबर लाईन घेऊन यायची खाली. इथून काय करायचं आपल्याला, कंपासमध्ये डिस्टन्स डी एवढे घ्यायचे. डीला मार्क केला, डी पासून एक खाली आपल्याला आर्क मारायची. ही झाली डी मधून जाणारी आर्क. त्या पॉईंटला म्हणूयात ई पॉईंट म्हणूयात. तर परत ई पासून आपल्याला 90 डिग्री ड्रॉ करायचा आहे. ई पासून जो 90 डिग्री ड्रॉ होईल, खालची लाईन बरोबर मॅच करायची खालच्या लाईनला. हा 90 डिग्री तुम्ही सेट स्क्वेअरने सुद्धा 90 डिग्री ड्रॉ करू शकता, खालची लाईन मॅच करून सेट स्क्वेअरने. फॉर बी परफेक्शनसाठी आपण प्रोटेक्टर वापरतोय. परफेक्शनसाठी प्रोटेक्टर बेस्ट आहे. मग ई पासून 90 डिग्रीची लाईन परत ड्रॉ करायची आहे, हॅरो द्यायचा आहे. पुन्हा कंपासमध्ये 1 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे. 1 सेंटीमीटर नाही 1 युनिट डिस्टन्स घ्यायची. जे आपण घेतलं असेल युनिट तुम्ही ते, तर मी 1 इंच घेतलं म्हणून 1 इंच. 0 आणि 1 मधलं डिस्टन्स आणि 1 आणि 2 मधलं डिस्टन्स, ते कॉन्स्टंट डिस्टन्स आहे माझ्याकडे. मग तिथून आर्क मारायची वरती. ती आर्क मारायला त्या पॉईंटला पुढला नाव देऊयात ई, नंतर एफ. ओके, आणि तो एफ पॉईंट जोडायचा आपल्याला ओरिजिन सोबत, 0 सोबत किंवा ओ सोबत. ओके, एफ पॉईंट जोडलाय. आता कंपासमध्ये O टू एफ एवढं डिस्टन्स घ्यायचं आहे, घेतलंय. आणि ते डिस्टन्स आपल्याला त्या डिस्टन्सची आर्क मारायची खाली. तो पॉईंट जो आला असेल थोडं खाली घेऊयात आणखी, जेणेकरून इंटरसेक्टिंग दिसेल. ओके, तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटला एफ नंतर जी. ओके, तो पॉईंट किती असेल तर खाली पाहूयात. हा √5 होता, पुढला √6 होता, तर ऑब्व्हियसली हा काय असेल √7. कसा येईल तर √6 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर इज इक्वल टू 6 प्लस 1 इज इक्वल टू 7 विच इज इक्वल टू √7चा स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण त्याला दाखवू शकतो. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.